हाय गाईज, कशा आहेत तुम्ही सर्व? तर मी तुमची वसई करीन बाय आज आली आहे भिवंडीमध्ये ओसवाल हॉलला. तर तिकडे माझ्या गावातली सीमा मेकअप आर्टिस्ट जी आहे तर तिचं सेमिनार आहे. सेकंड स्टेज मेकअप आहे आणि तो सेमिनार कशा प्रकारे होणार आहे, माझ्या गावातली पोरगी तिकडे उतरली आहे आणि सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून दाखवते. तर आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो, तर चला सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाईज, सीमा आणि आमची मॉडेल बघा आता आलेली आहे. आता ते लोक येतील आणि मग आम्ही जाणार सेमिनारमध्ये. सो गाईज, तर आता आम्ही हॉलला पोचलोय. हा बघा हॉल. तर आता आम्ही एंट्री करतोय. सो आता आमच्या हॉलच्या इकडे आलेले आहेत थोडंसं. आता इकडे आम्ही पोचलोय. आता मी चाललोय पुढे पुढे. आता लिफ्ट मध्ये आहे. तर आता मी चाललोय. आमची मॉडेल असं वाटतं तिला कवा तयार होऊन ती रील्स काही आयलू. सो गाईज, सेमिनार मध्ये आम्ही पोहोचले आहोत. एकच प्रश्न काम होतोय, ब्लेंडिंग पण होती आणि ऍप्लिकेशन पण होतोय. तुम्ही काय करता? फ्लॅट ब्रश घेता, पहिले त्याच्याने ऍप्लिकेशन करता, त्याच्यानंतर ब्लॉकर ब्रश घेता, त्याच्याने त्याला डॅप 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 करून ब्लेंड करता, त्याच्यानंतर परत ब्लेंडर घेता. किती लॉंग प्रोसेस होते? माझा एकच ब्रश आहे, एकच पॅलेट आहे. ब्लेंडिंग मेकअप ला बरोबर की नाही? मला नाही लागत, मला नाही सरांना नाही लागत, बाकीच्याला लागतात. तर तुम्ही सांगा तरी का लागतात मोस्टली? बिकॉज वेडिंग सीझनला असं असतं ना की तुम्ही जर जो कोण मला फॉलो करत असेल किंवा जो कोण मला स्टॉक करत असेल तर आम्ही दिवसाला 3-3, 4-4 ब्राइड्स करतो की नाही करतो? तर आम्हाला इतका टाइम नसतो की आम्ही एक ब्राइडला 4-4 तास लावू, राईट? ओके. शार्लेट टिल्बरीचा इथे जो माझा शेड आहे दॅट इज 5.5 आणि हुडा ब्युटीचा जो माझा शेड आहे दॅट इज 320. मी खूप जास्त, जर तुम्ही माझे मेकअप बघत असाल तर सो गाईज, इकडे सेमिनार सुरू आहे आणि ज्या टायमाला मी स्वतःवरती सेकंड स्टेजला सीमाचा आमचा मेकअप सुरू आहे. सीमाचा फर्स्ट स्टेज मेकअप आहे. तर ती थोडीशी घाबरले, पण तिला आम्ही सपोर्ट करून तिला बरोबर हाणू. नाही किंवा याच्यावरती नाही किंवा याच्या खालती नाही, म्हणून प्रॉपर जेव्हा तुम्ही आय मेकअप करता तर एक गाईडलाईन असणं खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं असतं, राईट? समजतंय ना? तर सरांना आम्ही कोणी भाषा बोलायला सांगू? सरांची एक खासियत आहे, मस्त एकदम शांत दोन. बिकॉज आज मी जे काय आहे ते तिच्यामुळेच आहे. सो मॅम प्लीज स्टेजवर या. जा बाजारात ना. आता आपण अंडरआयला आयशीट सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम सबटल आणि नॉर्मल वे मध्ये आपण त्याला करत आहोत. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे दोन्ही साईडला, लेफ्ट अँड राईट. मागील वेळेसाठी सगळे इथे जोरदार काय होता? मी येते काय? कोणती असली पाहिजे? किती जणांना असं वाटतं त्याच्यापैकी ती मुवमेंट कोणती असली पाहिजे की जेव्हा तुमचा मुलगा स्टेजवरती परफॉर्म करेल आणि तुमची मम्मी तुम्हाला खालतून स्टॉप करेल,
किती जणांना ही प्राऊड मुमेंट आहे? सो मी माझ्या मॉमला पण स्टेजवरती इन्व्हाइट करेन आणि मॉमच्या बरोबर माझ्या फ्रेंडला पण इन्व्हाइट करेन का प्लीज आज तरी तू माझ्यासाठी ये आणि काहीतरी बोल दोन शब्द. मॅम प्लीज. सीमाचा मेकअप ऑलमोस्ट डन होत आलाय आता आणि धीरज बघा कसा कट्टावलाय. मोबाईल मध्ये घुसलाय धीरज. आणि जे पण बोललात खरंच चांगलं वाटलं. असू द्या. फिलिंग्स त्यांनी शेअर केल्या आणि आईच्या फिलिंग्स शेअर करणं खूप महत्वाचं आहे की नाही? तर आमची मॉडेल बघा. हाय. आमची मॉडेल रेडी आहे. ताई तुला कसं वाटते गोली लुक करून? कसं वाटतंय? अभिमान वाटतोय. आणखी कोळी लुक तिला एवढा असा कम्फर्टेबल बसला. मी तुम्हाला तिची पूर्ण एक व्हिडिओ दाखवते. सीमाचे स्टुडंट झालेत सीमासोबत फोटो काढायला. बघा आता एक जण फोटो काढतात. हॅलो, जेवण झालंय सगळ्यांचं. आय मेकअप घेऊया आपण. लकी ड्रॉप आहे. बघूया आपलं विश खुलते का नाही. या ताईनेच नाव टाकलंय. बघूया आता काय होते. मॉडेल शूट, प्रिन्स फोटोग्राफी.
वाटतंय. आय थिंक सीमा माझ्याकडे 5 वर्ष झाले, 5 वर्ष आधी आलेली आणि स्पेशली नायगावरून ठाण्याला ट्रॅव्हल करायची आणि खूप प्राऊड फील होतंय की आज या स्टेजवरती आहे. थँक्यू. मी सीमा मॅमने काही विचारणार आहे. मॅम, ॲज अ साईड स्टेज तुम्हाला स्पेशल इव्हेंट्स प्लॅनिंगकडून हा इव्हेंट जो ऑर्गनाईज केला तो कसा वाटला? खूप छान होता. थँक्यू. मला ओमकारने खूप सपोर्ट केला आणि प्रत्येक म्हणजे रोज मला कॉल करायचा, सीमा तयारी झाली का. खूप माझ्या भावासारखी मला खूप सपोर्ट केला. मला वाटलंच नाही तो ऑर्गनायझर आहे करून. खूप मला सपोर्ट केला. थँक्यू सो मच टीम तुमची. थँक्यू सो मच. स्पेशली या इव्हेंटबद्दल मी बोलेन की हा इव्हेंट सुपर्ब आहे. सुपर्ब ह्याच्यासाठी बोलेल बिकॉज ऑर्गनाइज स्टेज बोला, स्क्रीन बोला, हर एक वस्तू एकदम परफेक्ट आहे. बिकॉज आम्ही लोक हर एक इव्हेंट अटेंड करतो. सगळीकडे आम्हाला ॲज अ गेस्ट बोलवतात या तर अदरवाईज आम्ही लोक तिथे परफॉर्म करतो. पण ॲज अ आर्टिस्ट दिस इज द बेस्ट अरेंजमेंट. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच मोनी सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नेहाली ब्युटी कलेक्शन. खूप मला सपोर्ट केला आहे त्यांनी. थँक्यू सो मच. गाईज आता आम्ही आणखी निघले आहो. अकी चापून चुपून चिपिंग ही बघा आमची मेकअप आर्टिस्टची वळलं आहे. आमची गाडी बघा. तर आता आम्ही चाललो डायरेक्ट डेस्टिनेशन म्हणजे लोकेशनला. बघूया आता शूटला काय जाणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आमच्या घरा. आमचे व्हेजवाली माणसं तिकडे बसले. हा आहे चिकन मसाला आणि आहे चिकन हांडी आणि हे आहेत पक्की भूक लागलेली माणसं आणि यायला आमच्या रोट्या आणि माझं फेवरेट ऑइल चिकन फ्राय आलंय आणि माझ्यासाठी त्यांनी तंगरा पण दिले. पक्की जेवलो. आता कटाला आलाय. अजून शूट बाकी आहे. शूटला जायचं आहे मग जाणार आहोत घरी. चला बरं होता तो दाबा. गाईस तर आता आमची मॉडेल घेऊन आम्ही आमचे धक्क्यावर राहिले आपल्या गावानुस. तर चला धक्का बघू. ताई कसा वाटला तुला आमचा लुक आणि आमच्या सोबत म्हणजे हा वाला लुक म्हणजे आमच्या गावातर्फे तुला आम्ही सजवले आणि आमच्या सोबत राहून वगैरे कसं वाटलं? छान वाटलं. कॅमेरा हा 2 कॅमेरा तो 3रा कॅमेरा 4था कॅमेरा म्हणजे शूट पक्काच मोठा चालू आहे. आणि चला आमचा धक्का. आता निखिल दादा आम्हाला त्याला सोडेल. त्या कोणच्या बोटी सोडीशील? आता या बोटी सोडला मला निखिल दादा. चला आमच्या टीम बाबा आमची गर्दी बघा. आमची मॉडेल त्याच्याशी बोटी न्यायला सगळ्यांना घेऊन इकडे आमच्या मॉडेलचं शूट सुरू आहे आणि मॉडेलचे हजबंड म्हणजे आमचे दादांना मला असं खूप रिलॅक्स वाटत असेल ना आज. कारण की दादा पण कोळीच आहेत पण खूप दिवसांनी 15 वहिले म्हणून दादा पण जरा फ्रेश आहेत. आणि ॲज युजल आपले विशाल भाऊजी नेहमीचेच बोटीवर आपल्याला रोज दिसणारे हेच ते. आणि आपल्या व्लॉगमध्ये असणारी प्रत्येक व्लॉगमध्ये असणारी हिला तर तुम्ही ओळखताच. काय गोईचं नाव? रसिका. आणि आमच्या नियू आणि बाबू से हाय. त्या पण आज बोटीवर आल्या म्हणजे आज थोडंसं फ्रेशनेस म्हणून आम्ही आमच्या पोरांना पण जरा आणता वाऱ्यावर. एकदमच घरान गावान राहून फायदा नाही. आपला कल्चरल पण त्यांना दिसला पाहिजे त्यासाठी इकडे त्यांना आम्ही आणलेलं आहे. आणि इकडे बघा गॉसेप खूप रंगलेत. बोलण्यात सगळे बिझी आहेत. चला मी पण 2-3 फोटो काढता आल्यासारखे. सो गाईज आमचा फोटोग्राफर फोटोचे लुक बघत बसला. हाय हाऊ इज युअर प्रोग्रेस कसं चालू आहे?
ओके, तर आजचं शूट कसं काय बोलशील? चांगलं झालंय, पण मी लेट आलोय, तुम्ही लवकर आले, असं झालं. नो, एकटे गेले तुम्ही उलट बोलतायत. सॉरी. तुम्ही एकटे गेले भिवंडीला. तर आमच्या मॉडेलचं शूट सुरूच आहे. बघा कसा, हे बघा हे अशा प्रकारे शूट चालू आहे. आमच्या मॉडेलचा कॅमेरावाले सगळेजण आहेत. चला, आज सीमाचा फर्स्ट इव्हेंट होता आणि फर्स्ट स्टेज सेमिनार होता. तर ताईला आम्ही मॉडेल केलेली. तर सीमासाठी हा खूप स्पेशल दिवस होता. तिला बोलायची प्रॅक्टिस खूप कमी आहे, पण नेक्स्ट सेमिनारला तिला आम्ही बोलता करणार आहेत आणि ती बोलतानाच दिसेल तुम्हाला नेक्स्ट सेमिनारमध्ये. तर आजचा व्लॉग खूप छान झाला आपला.